तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, सध्या आपल्या चॅनलवर मुलांच्या टिफिनसाठी टिफिन सिरीज सुरू आहे आणि असे छान हेल्दी टिफिन रेसिपी आणि टिफिन आयडिया आहेत ज्या तुम्ही रेग्युलर तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी वापरू शकतात। बऱ्याचदा काय होतं, शाळा सुरू झाली की सगळ्या मम्मींना टेन्शन असतं दररोज टिफिनमध्ये काय द्यायचं, आणि मुलं सध्या जी नॉर्मल भाजी भाकरी आहे ती घरातली खात नसतात। तर ज्या रेसिपी आहेत त्या थोड्याशा आगळ्या वेगळ्या आहेत आणि हेल्दी आहेत, टेस्टी आहेत, आणि आजची ही तेवढीच स्पेशल रेसिपी आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी मस्त प्रोटीननी भरलेली, मस्त खुसखुशीत, टेस्टी, खमंग अशी चपाती बनवली आहे आणि त्याच्यासोबत छान अशी भाजी देखील बनवलेली आहे। तर खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला ही नक्की आवडेल। चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूयात। इथं एक वाटी भरून सोयाबीन भिजवून घेतली आहे। भिजवलेल्या सोयाबीनमधलं छान पाणी पिळून हाताने काढलेलं आहे। मस्त कोरडी सोयाबीन करून घेतली। त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रक, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि चिमूटभर जिरे घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। तर एकदम बारीक असं हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर, सोबतच चिमूटभर जिरे ऑलरेडी पहिले घातले होते, चिमूटभर ओवा घातला आहे। ओव्याने जो पराठा आपण चपाती बनवतो ना, तो पचायला सोपा जातो आणि मुलांनी खाल्ल्यानंतर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं। सोबत लाल तिखट, हळद आणि धना जिरा पावडर टाकली आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं। सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतल्या आणि याच्यामध्ये थोडंसं दही देखील घातलं आहे। दही आवर्जून घाला, दह्याने जी चपाती आहे ती सॉफ्ट बनते आणि टेस्ट देखील खूप भारी येते। तर आता जसं पाणी लागन तसं पाणी घाला आणि नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्या। तर छान पीठ मळून तयार झालं आहे। लगेचच आपली टिफिनला भाजी बनवायला घेऊयात। या पराठ्यासंग या भाजीचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे। टिफिनमध्ये मुलांना प्रोटीन, फायबर, सर्व गोष्टी ज्या शरीराला गरजेच्या आहेत, जे जीवनसत्व गरजेचे आहेत, त्या सर्व गोष्टी या टिफिनमधून पोरांना भेटणार आहे। तर भाजी जी बनवणार आहे ती भाजी मस्त डाळी वापरून बनवत आहे। तर कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेलात जिरे टाकून घेतले, जिऱ्याची छान फोडणी तयार झाली। नंतरून मध्यम आकाराचे 2 बारीकसर कांदे कढईमध्ये घालून छान परतून घेतले। कांदे परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचे 2 बटाटे साली काढून बारीक पीसेसमध्ये कट करून ठेवलेले होते। स्वच्छ 2 पाण्याने बटाटे धुवून घेतले। बटाटे कढईमध्ये घालून छान 2-3 मिनिट परतून घेतले। बटाटे परतून होत आले की लगेच ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून भिजत ठेवलेली होती 2 घंटे। भिजलेली डाळ इथं घालून घेतली। छान बटाट्यासोबत 2 मिनिट डाळ देखील मिक्स करून घेतली। नंतरून याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। नंतरून लाल तिखट घालायचं, हळद पावडर घालायची। आता या भाजीमध्ये जे मसाले तुम्हाला घालायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण सिंपली या मसाल्याने ही भाजी खायला खूप भारी लागते आणि या भाजीचं या पराठ्यासोबत कॉम्बिनेशन एक नंबर लागतं। आणि मुलांना बटाटे बऱ्याचदा आवडतं आणि डाळी खायला कानकुसर करतात, पण या पद्धतीने कांदा आणि बटाटे घालून डाळ बनवली ना तर टिफिनसाठी डाळ एकदम भारी बनवून तयार होते। मुगाची डाळ आणि मसुराचं डाळीचं कॉम्बिनेशन एक नंबर लागतं बटाट्यासोबत आणि या पराठ्यासोबत ही भाजी तर खूप भारी लागते। नक्की तुम्ही तुमच्या मुलांना अशी भाजी टिफिनला देऊ शकता आणि नॉर्मल चपातीसोबतही देऊ शकता। छान 5-6 मिनिट ही भाजी परतून घेतली, वाफ देऊन घेतली। मस्त 7-8 मिनिटात ही भाजी तयार झाली। वरतून कोथिंबीर भरभरून दिली। भारी मस्त एक नंबर अशी टेस्ट येते, दिसायलाही किती छान दिसत आहे। लगेचच आता आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा पराठा बनवायला घ्यायचा आहे। आता याचा तुम्ही फुलका बनवू शकता किंवा नॉर्मल जशी आपण चपाती बनवतो तसं चपाती बनवू शकता। तर याच्या मी चपात्याच बनवणार आहे। तर छान उंडा तोडून घेतला छोटासा आणि मस्त मध्यम आकाराची चपाती लाटून घेतली। जशी नॉर्मल आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच इथं चपाती लाटून घ्यायची। मस्त छान अशी आपली चपाती लाटून तयार झाली
आता लगेचच लाटलेली चपाती तव्यावर टाकून मस्त खरपूस लाल रंगावर ही चपाती भाजून घ्यायची. गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवर चपाती भाजायची. चपातीला तेल तूप तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता. मस्त हेल्दी आणि पौष्टिक अशी टिफिनसाठी रेसिपी आहे. बऱ्याचदा काय होतं, मुलं शाळेत जाताना आपल्याला टिफिनच काय बनवावं त्यावेळेस डोकंच बंद पडलेलं असतं. कारण नॉर्मल भाजी पोळी पोरांना दिली की त्यांचा टिफिन अर्धा का होईना वापस आलेलाच असतो. मग मुलांनी पोट भरूनही जेवावं, टिफिनही फिनिश करावा, त्याच्यासाठी या आयडिया खूप कामाच्या असतात आणि मुलांनी पौष्टिकही खावं. तर आजची जी रेसिपी आहे एक नंबर पौष्टिक आहे. नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठीही ही टिफिनला रेसिपी ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आवर्जून करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. ही आपली जी सिरीज आहे पूर्ण कंटिन्यू एवढा जून महिना राहणार आहे. तर स्पेशल या सिरीजला सपोर्ट करा. रेसिपी ट्राय करा. रेसिपी ट्राय करून तुम्हाला आवडल्यास परत येऊन चॅनलवर कमेंट करा. चला मग परत भेटू पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.